ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು 8ನೇ ತರಗತಿ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಭಾಗ 1ರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದ 2ನೇ ಗದ್ಯಪಾಠ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ. ಸೊ ಈ ಒಂದು ಗದ್ಯಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಆಲ್ರೆಡಿ 8ದಲ್ಲಿ ನಾನು ಕನ್ನಡ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಿಂದಿ ಮತ್ತು SS. ಸೊ ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಸೈನ್ಸು ಕೂಡ ಬೇಗನೆ ಹಾಕ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ LBಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ತುಂಬ ಸರಳ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ನಿಮಗೆ ಈಸಿಯಾಗಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಈ ಉತ್ತರಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ಅಭ್ಯಾಸ. ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ एक वाक्य में उत्तर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ वन, एक दिन भोलू क्या कर रहा था. उत्तर है एक दिन भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था. प्रश्न 2, दूध कहाँ फैल गया. दूध ज़मीन पर फैल गया ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆನ್ಸರ್. प्रश्न 3, दूध में उसको क्या दिखाई दिए. उत्तर है दूध में उसको 2 पंख दिखाई दिए ಅನ್ನೋದು ಇತ್ತು. प्रश्न 4, हीरा किसे न पचा पाई. सो उत्तर है हीरा भोलू की बात को पचा न पाई ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. प्रश्न 5, चंपा ने किसको देखते ही सारी बातें उगल दी. उत्तर है चंपा ने अपनी पड़ोसन को देखते ही सारी बातें उगल दी. पड़ोसन का नाम चमेली. चमेली ने चंपा से क्या कहा. चमेली ने चंपा से पूरा कबूतर, कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, खाया कैसे होगा, कहा. प्रश्न 7, दूर दूर से लोग क्यों आने लगे. उत्तर है भोलू के मुंह से कबूतर, कौवे, गोरैये, कई आकार तथा रंग के पक्षी, विदेश के पक्षी निकल रहे हैं और इन पक्षियों से सारा आकाश भर गया है. यह चमत्कार देखने के लिए दूर दूर से लोग आने लगे. प्रश्न 8, बेचारा भोलू ने भयभीत होकर क्या किया. उत्तर है बेचारा भोलू ने भयभीत होकर किसी एक पेड़ पर छिप गया. मुख्य प्रश्न 2, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. पहला प्रश्न है भोलू क्यों घबरा गया. उत्तर है भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था. उसे खांसी आई तथा दूध जमीन पर लुढ़क जाने से फैल गया और थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया. फैले दूध में उसको 2 पंख दिखाई दिए, इस कारण भोलू घबरा गया. प्रश्न 2, हीरा ने चंपा से क्या कहा. हीरा ने चंपा से कहा एक राज की बात है, जानती हो आज क्या हुआ. उनके मुंह से कबूतर के पंख निकले, बहुत सारे. मुझे चिंता हो रही है पर किसी से मत कहना. प्रश्न 3, चमेली से चंपा ने भोलू के बारे में क्या कहा. चमेली से चंपा ने भोलू के बारे में यह कहा कि भोलू जी को आज खांसी आई और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला. चमेली को विश्वास नहीं हुआ. प्रश्न 4, शाम तक गांव में कौन सी खबर फैल गई. उत्तर है शाम तक गांव में भोलू के मुंह से कबूतर के झुंड, कौवे, गोरैये, मुर्गे, कई आकार तथा रंग के पक्षी, विदेश के पक्षी भी भोलू के मुंह से निकल रहे हैं और सारा आकाश इन पक्षियों से भर गया है, यह खबर फैल गई. मुख्य प्रश्न 3, विलोम शब्द है. उदाहरण है जमीन, आसमान, जाना, आना, बहुत, कम, विश्वास, अविश्वास, बड़ा, छोटा, गांव, शहर, विदेश, स्वदेश. प्रश्न 4, अन्य वचन रूप है दिन, दिन, पंख, पंख, घर, घर, पेट, पेट, लोग, लोग, कबूतर, कबूतर, पक्षी, पक्षी. यानी सदैव एक वचन में प्रयुक्त होने वाले शब्द. यहाँ पर है कौवा, कौवे या कौवा, कौवे. उसी प्रकार गोरैया, गोरैये, मुर्गा, मुर्गे, बेचारा, बेचारे, वादा, वादे. 7वां था कि पेड़ एक वचन, पेड़ भी बहुत वचन है, गांव, गांव. इसलिए इन्हें कहते हैं कि सदैव एक वचन में प्रयुक्त होने वाले शब्द. ಸೊ ಈ ಪದಗಳು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಆಗಿರ್ತವೆ, ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆಗಳು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈ 8 ಉದಾಹರಣೆಗಳು. ಎಸ್. ಪ್ರಶ್ನೆ 5, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಭೋಲು ने अपनी पत्नी डैश से कहा ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಉತ್ತರ ಏನು ತುಂಬಬೇಕಾಗಿತ್ತು, ಹೀರಾ. ಅಂದರೆ ಭೋಲು ने अपनी पत्नी हीरा से कहा. प्रश्न 2, भोलू ने डैश में पंख की बात बता दी. आंसर है दूध. भोलू ने दूध में पंख की बात बता दी ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. प्रश्न 3, हीरा का पेट डैश लगा ಅಂತ ಇದೆ. सो आंसर इज फूलने. हीरा का पेट फूलने लगा.
ಪ್ರಶ್ನೆ 4 ಲೋಗ್ ಬಾತ್ ಕಾ ಡ್ಯಾಶ್ ಬನಾ ದೇಂಗೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಬತಂಗಡ್. ಅಂದರೆ ಲೋಗ್ ಬಾತ್ ಕಾ ಬತಂಗಡ್ ಬನಾ ದೇಂಗೆ. प्रश्न 5 चंपा ने अपनी सहेली डैश से सारी बातें उगल दी. आंसर इज चमेली. 6th वन गांव में खबर फैल गई कि पक्षियों से डैश भर गया ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. आंसर इज आकाश ಅಂತ ಇತ್ತು. ಇನ್ನು इन पक्षियों के नाम कन्नड़ ಅಥವಾ ಅಂಗ್ರೇಜಿ में लिखे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಕಬೂತರ್ಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪಾರಿವಾಳ ಅಂತಾರೆ, ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಪೀಜನ್, ತೋತಾಗೆ ಗಿಳಿ ಪ್ಯಾರಟ್, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೈನಾಗೆ ಮೈನಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೋವಾಗೆ ಕಾಗೆ ಕ್ರೌ, ಬಾಜ್ ಹದ್ದು ಈಗಲ್, ಗಿದ್ ರಣಹದ್ದು ವಲ್ಚರ್, ಗೊರೆಯ ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಸ್ಪ್ಯಾರೋ, ಬಗುಲ ಕೊಕ್ಕರೆ ಕ್ರೇನ್, ಮುರ್ಗಾ ಕೋಳಿ ಕಾಕ್, चमगादड़ बावली बैट ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ 7 इन वाक्यों में छिपे पक्षियों के नाम ढूंढ कर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ಇದೆ ನೋಡಿ, अब तो ताज़ा फल खा लो, अब तो ತಾಜಾ ಫಲ್ ಖಾಲು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತೋತಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪಕ್ಷಿಯ ಹೆಸರು ಅಡಗಿದ್ದಾವೆ. ಈ ಥರ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಅಡಗಿಕೊಂಡಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನು ಆರಿಸಿ ಬರಿಬೇಕು. ಅದೇ ಥರ ತುಮಕೋ ಯಲಹಂಕ ಜಾನ್ಯ ಹೋಗ ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಕೋಯಲ್ ಹಂಕ ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೋಯಲ್ ಅಂತ, ಯಲಹಂಕ ಇದೆಲ್ಲ ತುಮಕೋ ಯಲಹಂಕ, ಅಲ್ಲಿ ಕೋ ಮತ್ತು ಯಲಹಂಕ ಅಂತ ಬರಿಬೋದು. ಕೋಯಲ್ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಅದೇ ಥರ ಜಬ್ ಗುಲಾಬ್ ದೇಖ್ತಿ ಹೂ ತಬ್ ಖುಷಿ ಹೋತಿ ಹೈ ಅಂತ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಬಗುಲ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಓಕೆ, ಇನ್ನು ತುಮ್ ಮೃಗಾಲಯ ಮೇ ಘೂಮು ರಮೇಶ್ ಅಂತ ಇದೆ, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೋರ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪಕ್ಷಿಯ ಹೆಸರು ಅಡಗಿದೆ. ಇನ್ನು ನಿವಾಸ ಸ್ಥಾನಗಳು ಇವು ಎಲ್ಲಿರ್ತವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೇಳಿದರು. यस आदमी घर मकान, पक्षी घोंसला, बकरी बाड़, घोड़ा अस्तबल या घुड़साल अंತಾರೆ, चूहा बील, सांप बांबी, सिंह गुफा ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಸಾರ್ಥಕ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. कहूंगी कसम नहीं से किसी से ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ कसम से किसी से नहीं कहूंगी. सेकंड वन गया न से कहा रहा चंपा. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ चंपा से रहा न गया. इन आज आई खांसी को भोलू जी. सो द आंसर इज भोलू जी को आज खांसी आई. प्रश्न 4 आने लोग चमत्कार यह देखने लगे ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ इज यह चमत्कार देखने लोग आने लगे ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು इनके चलने का तरीका बताई ಅಂತ ಕೇಳಿದರೆ मछली तैरती ಅಂತ ಬರೀರಿ, सांप रेंगता, जानवर भागते, पक्षी उड़ते, मेंढक पुदकते ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. इन लास्ट देखे आप कोयल के बारे में कितना जानते हैं ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳಗಳಿತ್ತು. कोयल एक पक्षी है, उसका रंग काला होता है, वह कौवे जैसे ही दिखाई देती है, वह मीठे स्वर से गाती है, वह केवल वसंत ऋतु में गाती है, वह अपने अंडे कौवे के घोंसले में देती है, केवल आवाज़ से हम कोयल तथा कौवे में अंतर कर सकते हैं ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇಷ್ಟು 8ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿಯ ಭಾಗ 1ರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದ 2ನೇ ಗದ್ಯ ಪಾಠ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳಿತ್ತು. ಸಿಗ್ತೀನಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಅಂಟಿಲ್ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್.